गुड मॉर्निंग गाईज. सकाळच्या कवळ्या उन्हात मी करतोय ब्रश करून चहा पिऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला जर झालंच तर गावसुद्धा दाखवेल आणि त्यानंतर आपण शेतात जाणार आहोत. शेतामध्ये काय काय पेरलं जातं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पाण्यामध्ये काहीतरी पडलंय, गावी असंच असतं, झाड आहेत वरती, झाडामधून काही ना काही पडत असतं. So बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कुठल्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणाप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं, राहायला शिकावं लागतं. काय कर ओके. ब्रश करून झालाय आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ते आहे टॉयलेट. त्याचा दरवाजा सध्या तुटलाय. चहा गरम करून मी बसलो चहा पिण्यासाठी. आज आज शाळा आहे ना. डुकरं आलेत खाली बघा, पिल्ल. सध्या आपण चाललोय तपोवन मंदिरमध्ये. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं, सो यावेळेस जास्त काही दाखवणार नाहीये. सो बघायचं असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. माझ्यासोबत आशिष आहे, ओम आहे. पोहोचलोय आपण तपोवन मंदिरमध्ये. तपोवन मंदिराच्या डाव्या साईडलाच एक समाधी स्थळ आहे, जे की लोटांगण महाराज म्हणून इथे प्रसिद्ध होते. त्यांची समाधी स्थळ इथे बनवलंय. सो तिथे आम्ही आता जाऊन आलोय. आता आपण जातोय घरी जाऊन आपल्याला शेतात पण जायचंय. ह्या दोघी चालल्यात आता शाळेत. कुठल्या शाळेत चालले? बालवाडी. चला आपण पण जातोय ना, सोडून येऊया आणि मग जेवायला बसूया. समोर चिंचाचं झाड आहे, जे की किती पसरलंय आणि त्याला छोटे छोटे चिंच पण लागले. ते बघा. कुठे माकड ते? हा ते बघा. बघा, मुलांना अशा रस्त्यातून शाळेत जावं लागतंय आणि हा गावातला सगळ्यात बेकार रस्ता आहे. इथून ते पूर्ण मेन फाट्यापर्यंत. हे बघा, समोरच शाळा दिसते मुलांची. पोलाद कंपनीकडून लहान मुलांसाठी एक उपक्रम राबवण्यात येत आहे, ज्यात की सौर मंडल मुलांना दाखवण्यात येणार आहे. जो बलून आता फुगवला आहे, त्या बलूनच्या आतमध्ये काय नक्की आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि शाळेचे मुलं पण आलेत. कितवीत आहेत तुम्ही? सातवी. आता आपण जातोय आतमध्ये, बघूयात काय आहे. हे बघा, मुलं इथे बसलेत आणि ते प्रोजेक्टर लावलंय. आवाज बिलकुल नाही करायचा. जवळून पहा तर तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचे पाणी, तांबड्या आणि हिरव्या रंगाची जमीन. चला तर मग आणखी जवळ जाऊ. चला, आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी आणि शाळेत असे उपक्रम होत असतात. आता मुलांना पृथ्वीवरच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे डोंगर, पाणी, हवामान, त्याबद्दल सांगितलं जातंय. चंद्रयान 3 त्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते. सो मजा आली. आता आपण जातोय घरी, थोडंसं जेवण करूया. गावात अशा काही गल्ल्या आहेत ज्यात येऊन भीती वाटते, कारण की या गल्लीमध्ये कोणीच येत नाहीये. तसे घरं आहेत 2-3, पण इथे यायला थोडासा हॉरर फील येतो. मम्मी चाललेलं चिखलीला बाजार करायला. काय काय आणते? मी सध्या खातोय ते बिर्याणी. ही बिर्याणी आम्ही बाहेरून आणली आहे. गावामध्ये रोज बिर्याणी वाटप केली जाते एका NGO थ्रू. घरातले सगळेजण बाहेर गेलेत. आज सोमवार आहे आणि सोमवारी बाजार असतो चिखलीमध्ये. या 2 लहान मुली आहेत, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला आज बसावं लागलं इथेच. नाहीतर आपण शेतामध्ये जाणार होतो आणि सगळं वावर जे आहे ते फिरणार होतो. पण आपण उद्या सकाळी जाणार आहोत. जेवण करून आम्ही निघालोय वावरात जाण्यासाठी. वावर म्हणजे शेत, इथे वावर आम्ही बोलतो. आज मी तुम्हाला कंप्लीट वावराचा टूर देणार आहे, म्हणजे कोणाचं शेत कुठे आहे आणि आमच्या शेतामध्ये विहीर सुद्धा आहे. अशा मोकळ्या रस्त्यावरून चालताना फक्त आपल्या पायांचा आणि हवेचा आवाज येतो. बाकी इथे शांतता आहे. जसं मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी खूप आवाज असतो आणि तो इरिटेटिंग आवाज असतो, पण हा आवाज खूप शांतमय आणि खूप भारी वाटतो ऐकायला. पोहोचलोय आम्ही वावरामध्ये आणि तुम्हाला माझ्या मागे जे दिसतंय हे तूर आहे. माझे काका इथे बसलेत. आपण त्यांना विचारणार आहोत की शेतात पेरणी झाल्यानंतर किंवा हरभरे आल्यानंतर त्याचं काय केलं जातं. फुलं आले. आता फुलं आल्याच नंतर गाठी येतात. गाठी आल्याच नंतर मग ते सुकतात आणि मग वाळल्यानंतर मग मळल्यानंतर अजून काढून मग. आणि काय काय अजून पेरलंय वावरात? गहू हे कळलंय, तूर आहे अजून. आता गहू हे काय मागेचे, तूर मागायचे. अजून लसूण आहे ना, लसूण आहे ते वाफे 2-4. हे बघा, ही तूर माझ्या एवढी झाले, हिची हाईट एवढी वाढते. मम्मी आले. काय केलं जाऊन? काय नाही, आलो बघायला. हरभरे नाही काढले? काढणार आता. मम्मी होते आता रेडी. काय करते? आहे भाजी, हरभऱ्याची भाजी खुडते. मम्मी आणि काकी लागले त्यांच्या कामाला. लाईट नसल्यामुळे मी फोन पण चार्ज करू शकलो नाही आणि म्हणून आता फक्त 2% चार्जिंग आहे. हरभऱ्याची भाजी मिळाली आपल्याला. हे खाऊन बघायची नुसतीच, बघूया कशी लागते.
हरभरा जसं लागतं तशीच त्याची चव लागते. सुरुवातीला खाल्ल्यावरती चिंचाचे पान असतं, थोडंसं आंबटपणा याच्यात आहे. सध्या मी मम्मीच्या फोनमधून शूट करतोय. माझा फोन जो आहे तो पूर्णपणे स्विच ऑफ पडलाय आणि आता मी आहे मोठ्या बाबांच्या शेतामध्ये. मागे तुम्हाला दिसतंय हे एक मोठं बोराचं झाड आहे. आपण बोरं तोडणार आहोत, त्याआधी आमच्या शेतामध्ये जाऊन येऊया. आमच्या शेतात काहीच पेरलं नाही आहे, ते आम्ही असंच पडीत ठेवलं होतं. ते पण तुम्हाला दाखवून देतो. लाईनमध्ये शेत आहे, इथे मोठ्या बाबांचं शेत आहे हे आणि हे, आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला ते सुकलेली जागा दिसते, ते आमचं शेत आहे. आणि त्याच्या पलीकडे छोट्या बाबांचं म्हणजे छोट्या काकांचं शेत आहे. समोरच एक विहीर आहे छोटीशी, ती पण तुम्हाला मी दाखवतो. त्यात पण पाणी थोडंसं असेल. हे बघा, इथून पूर्ण तिथपर्यंत हे शेत आहे आणि ती जागा तुम्हाला दिसते ती पण आमचीच होती आय थिंक, पण ती आम्ही विकली होती, भरपूर वर्ष झाले त्याला. हे बघा, इथे वावर आणि याच्याच ठीक बाजूला विहीर आहे. हे बघा, एवढंच पाणी याच्यात. आय एम सो सॉरी फॉर द क्वालिटी. हे आहेत बैल आमचे आणि बाबा आहेत. चला, वा वा वा, पोरी पण आल्यात बसून. हाय करा, हाय करा. चला आपण जाऊया आता पाणी आणायला. खूप तहान लागले. आम्ही कधीपासून उन्हात फिरतोच आहे. हे प्यायचं पाणी आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल या गॅपमधून पाणी येतं आहे. खूप बरं वाटतं. आता जो शेतात जात असेल आणि उन्हामध्ये फिरून असं पाणी पित असेल त्यांना माहिती असेल की पाणी पिल्यावरती किती बरं वाटतं. हे बघा, आपल्याकडे एक पळसाचं पान आहे आणि एक काठी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हे फक्त आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि मध्ये एवढी जागावरती एक बाउल टाईप बनतं आहे. आणि ही काठी जी आहे ती फक्त आपल्याला याच्या आरपार करायची आहे, सिंपल. हे बघा, ही आरपार झाली आहे. आता हे आपलं पाणी पिण्यासाठी एक बाउल बनलं आहे. हे बघा, याच्या आतमध्ये पूर्ण पाणी राहतं, जे की खाली लीक पण नव्हतं. वा, चला आता मम्मीला पण देऊया. सध्या मी थोडासा आराम करतो आहे. आय एम सो सॉरी फॉर क्वालिटी. तुम्हाला पूर्ण अंधार दिसत असेल. मागे बाबा झोपलेत आणि तिथे आपले बैल जे आहेत ते चारा खात आहेत आणि आम्ही मस्त लिंबाच्या झाडाखाली, आणि हे मागे गोंधनचं झाड आहे, झाडाची सावली जी आहे ती मस्तपैकी पडली आहे. आणि मी सध्या शेणावरती, माझ्या खाली सगळे शेण वगैरे पडलं आहे, गाईचा चारा पडला आहे. पण इथे असं काही वाटत नाही. हे सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटतात जेव्हा आपण शेतात असतो. मी आता करतो आराम. उद्या आपण जाणार आहोत माझ्या मामाच्या गावी. ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.